नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आणि या जो दुसरा धडा आहे त्याचाही तिसरा सीझन चालू आहे. हे तिसरा सीझन आहे. जे दुसरा धडा जो आहे तुमचा बिल्ली का बिलगुंडा या धड्याची तिसरा सीझन आहे. तर चला बघूया या तिसऱ्या सीझन मध्ये लेखकने काय सांगितले आहे. बघा, आता दुसरा सीझन म्हणजे काय झाला तुम्हाला माहित आहे ना? नाही, विसरून गेला का? चला मी सांगते. दुसऱ्या सीझन मध्ये काय झाला की त्याने अमरूला धरले पण त्याला मारले काही नाही. कारण की तिथे खूप लोक होतं. तिथे खूप लोक होता, ठाणेदार होता, पोलीस होता आणि खूपच लोक होते. तर त्यांनी अमरूला का ना मारले? तर चला बघूया इथे. जो आदमी थानेदार को बुलाकर लाया था वो क्रोध में आकर बोला, क्यों बकता है बे, दरोगा जी ऐसे नहीं, यह मानेगा. आणि जे माणूस ठाणेदारला बोलवून आला होता त्यातून खूपच क्रोध आला आणि तो म्हणाला, काय पण सांगते हे, दरोगा म्हणजे पोलीस हे असं नाही मानणार आहे. 2-4 बेत रसीद कीजिए. म्हणजे 2-4 बेत म्हणजे काठी त्याला धरा. दरोगा ने बगल से निकाले कर बेत अपने हाथ में ली ही थी कि अमरू नम्रता पूर्वक झुका और बोला, सरकार अब जितना चाहे मुझे पीट ले, पहले ये तो देख ले कि इस बोरी में क्या है. जेव्हा पोलीस त्या काठी बाहेर काढला तेवढ्यात अमरू काय सांगितले बघा. अमरू नम्रतापूर्वक झुकले आणि म्हणाले की सरकार म्हणजे पोलीस, तुम्ही किती पण मला मारलो, पहिला तुम्ही हा बघा की या बोरीत काय आहे. तुम्ही मला मारा. तुम्हाला वाटते ना मी मुलगा किंवा मुलं चोरत आहे, मारा तुम्ही. पण पहिला तुम्ही बघा या बोरी म्हणजे काय आहे. बोरी मध्ये काय आहे. काय बोलले की या बोरीमध्ये काय आहे. हुक्म हो तो चलिए थाने चले. आणि म्हणाले तुमचा हुक्म है तो चला थानेला. यद्यपि थानेदार इस बात पर राजी हो गए थे, पर भीड़ कब मानने वाली थी. थानेदार जो आहे ते म्हणून गेला हो चल, पण जो भीड़ आहे, जे लोक आहे, जे उभे आहे ते नाही मानू शकत होता. लोग चिल्ला उठे, हरगिज नहीं, ऐसा कभी नहीं होगा, हम सब इस आदमी को बदमाशी के गवाह है. आणि तेवढ्यात जे भीड होते तेवढ्यात सगळे लोक ओरडू लागले आणि म्हणाले असा नाही होणार, हे बदमाश आदमी म्हणजे माणूस आहे आणि त्यांचा गवाह कोण आहे, आम्ही सगळं असे म्हणाले. मामला कभी दबने नहीं देंगे. आणि जे मामला आहे ते चोऱ्यांचा जो मामला आहे ते कधीही नाही दाबणार आहे असं सांगितले. थानेदार डर गए क्योंकि उनकी नीयत पर लोगों को शक हो रहा है. थानेदारला असं विचार झाला आणि ते घाबरू लागला, कारण की त्यांचा जे नियत आहे त्यांचा शक झाला होता की हे लोक सगळं मिलवून आहे. उन्होंने अमरू से कहा, अच्छा बोरी के नीचे रखो. आणि तेवढ्यात तो अमरूला सांगितले की बोरीला खाली ठेवा. इसका मुंह खोलो. त्याचा जो मुंह आहे, जो सिरा बंद केलेला आहे ता उघडा. अमरू शांतिपूर्वक नीचे बैठ गया और धीरे से उसने बोरी का मुंह खोल दिया. तेवढ्यात ते शांतिपूर्वक खाली बसला आणि बोरीचा मुंह उघडला. जैसे ही बोरी का मुंह खुला, बिल्ली का बिलगुंडा छलांगे मारते हुआ एक तरफ भाग गया और लोग देखते ही रह गए. जसा त्यांनी बोरीचा मुंह खोलला म्हणजे तोंड खोलला तेवढ्यात जे बिल्ली आहे त्याचा बिलगुंडा छलांगे मारत होता आणि एक ठिकाणी भागून गेला. आणि लोक जो आहे तिथे उभं होतं ते बघू लागले. थानेदार की भी समझ में न आया कि अब क्या करें. आणि तेवढाच जे थानेदार होता त्याला पण माहित नाही पडला की आता काय करायचं आहे. वो थाने की तरफ मुड़ा और एक तांगे वाले की पीठ पर पेट मारते हुए बोला, जानते नहीं कि रास्ते में तांगा खड़ा नहीं करना चाहिए. इस प्रकार अपनी झेप मिटाने का यत्न करते हुए दरोगा जी चले गए और अमरू हंसता हुआ घर वापस आ गया. तेवढ्यात तो तांगेवाल्याला बोलवले आणि त्यांना काठी मारली आणि सांगितले की रस्त्यावर असं भीड नाही
उभे करायचा. तुम्हाला माहित नाही हे यत्न करून जे अमरू आहे तो दरोगा गेला आणि जो अमरू आहे ते परत घरी आला. तर हे झालं आपलं स्पष्टीकरण धड्याचं. आता याचं शब्दार्थ बघूया. शब्दार्थ हिंदीतून हिंदी आणि मराठी. विचारधारा म्हणजे सोच, मराठीतून विचार केला. परंपरा म्हणजे प्रथा आणि मराठीतून सानुकूल. घपले म्हणजे गडबडी, मराठीतून गडबड. कारगण म्हणजे उपयोगी आणि मराठीतून उपयुक्त. ढोल म्हणजे लोहे का ड्रम आणि मराठीतून लोह ड्रम. रवैया म्हणजे रंग ढंग म्हणजे मनुष्यबळ. आपत्ती म्हणजे एतराज आणि मराठीतून आशी. जी में, दिल में, हृदयात. गुसलखाने, स्नानघर, स्नानगृह. अल्पभाषी, कम बोलने वाले, कमी बोलणाऱ्या व्यक्ती. मस्करा, मजाकिया आणि मराठीतून मजेदार. आता मुहावरे. सिर चढ़ जाना म्हणजे उद्धटता के लिए खुली छूट देना. काय होते? उद्धटता के लिए खुली छूट देना आणि मराठीतून मोकळा हात घ्या. टूट पडना, झपट पडना, मराठीतून टोका. व्यस्त होना, तल्लीन होना, मराठीतून सखोल चौकसी. परामर्श करना, राय लेना, मराठीतून मत शोधा. आता प्रश्न आणि उत्तर. सूचनानुसार म्हणजे जी सूचना दिली आहे त्याचा अनुसार बघायचं. क संजय. सूचना हे आहे, घर में बिल्ली पालने के कारण. ही सूचना आहे. घर में बिल्ली पालने के कारण. जे घरात बिल्ली पालले होते त्याचं कारण काय होता? तर चला बघूया. पहिला काय होता? पुरानी विचारधारा घपले में पड़ गई थी. दूसरा, चूहों ने आटे व अनाज का नुकसान किया था. तीसरा, मित्रों ने सलाह दी थी. चौथा, बिल्ली पालने में खर्च कम था. तर हे विचारधारा होती आणि घर मध्ये मांजर काय पालायचं असे हे पण कारण आहे. किती कारण आहे? 4. आता तुम्हाला उत्तरे कुठे लिहायचं बघायचं. पहिला, दुसरा, तिसरा आणि इथे चौथा. हे 4 उत्तरे लिहायचं आहे. आता दुसरा बघूया. बघा, कहाणी के प्रमुख पात्र. कहाणी जे आहे त्यांचं पात्र कोणकोणते आहे तर बघूया. पहिला लेखक, दुसरा अमरू आणि तिसरा ठाणेदार आणि चौथा बिल्ली म्हणजे मांजर. तर हे कुठे लिहायचं आहे? इथे. पहिला इथे, दुसरा इथे, तिसरा इथे आणि चौथा इथे. तर हे झालं आपला दुसरा. आणि आता दुसरे उत्तरे बघूया. उत्तर लिखिए. पहिला, बिल्ली के रवैये में आया परिवर्तन. पहिला काय आहे? बिल्लीचे याचा रवैयाला आला परिवर्तन. तर बघा, पहिला, परिवार वालों के आगे काय होता? पीछे फिरने की बजाय वह रसोई के आसपास कोने में दुपक कर बैठ जाती. ते परिवार लोकांचा मागे नाही फिरत होता. ती काय करत होती? ती रसोई घरमध्ये जाऊन तिथे बसत होती. दूसरा, जब मौका लगता मजे से जो जी में आता खाती. जेव्हा त्याला मौका भेटतात तेव्हा ते काय करते? जे तिला भेटतात ते खाती म्हणजे खात होती. तर आता तीसरा, स्पष्ट कीजिए. घर के सदस्यों के बिल्ली के प्रति व्यवहार पहिले और बाद में. जेव्हा बिल्ली म्हणजे जेव्हा मांजर आली होती त्याचा खान मध्ये काय होता आणि जेव्हा नंतर त्याचा व्यवहार कसा झाला बघा. पहले बिल्ली के सब लोग वो की थाली से जूठन ही खाती थी. बच्चे कभी कभी उसे रोटी देते थे. बाद में उसे जब मौका मिलता तब वह रसोई घर से मजे से जो जी में आता खाती थी. रसोई घर में घुस के जमाया दही भी खूप मजे से खाती थी. जेव्हा ती आली होती तेव्हा काय करती? मुलांचा जे थाली होता त्यातून जूठण खात होती आणि कधी कधी काय होत होतं, जे रोटी होते म्हणजे जे चपाती होते ते तिला भेटते ते पण खाते. पण आता काय करते तो? आता रसोई घरमध्ये जाते आणि त्यातून त्याला काही पण होते. जसं दही असतात, जे जमवली जाते ते दही असतात ते पण खात होती. दूसरा, पहले बच्चे कभी कभी उसे दूध पिलाते थे. बाद में वो रसोई घर से चोरी करके पीती थी. पहिला मुलं जो होतं त्यांना कधी कधी दूध पिलवत होते आणि नंतर काय करत होती? ती रसोई घरमध्ये जाते आणि तिथून चोरी करून पियत होती दूध.
आता चौथा स्वमत। प्राणी हमसे कहते हैं जियो और जीने दो, इस विषय में स्वमत प्रकट कीजिए। हे जो शब्द आहे की जियो और जीने दो या शब्दात तुमचं काय मत आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। चला बघते। पहिला, जियो और जीने दो ये शब्द है, ये दो शब्द है। परत बघा, जियो और जीने दो ये दो शब्द है, किंतु इन दो शब्दों में जिंदगी का सारा भरा है। लेखक काय म्हणले, जियो आणि जीनो दो या दोन शब्द आहेत, म्हणजे या दोन शब्दात जिंदगीचा सार भरून आले आहे। प्रकृति ने सबको जीने का समान अधिकार दिया है। जो प्राकृतिक आहे, जो ईश्वर आहे, त्यांना लोकांना सर्वधम म्हणजे समान अधिकार दिले आहे। हम किसी का अनिष्ट करेंगे तो हमारा भी अनिष्ट निश्चित है। आम्ही लोकांचा नुकसान करणार तो आमचा पण नुकसान होणार ही। इंसान इंसान के रूप में जन्म तो लेता है, किंतु उसके कर्म इंसानों जैसे नहीं होते। माणूस जो आहे, माणूसचा जन्म माणूस होते, पण त्यांचा व्यवहार माणूस आहे का? नहीं। वह अपनी आवश्यकता की पूर्ति करने के लिए अन्य प्राणियों को दोहन करता है। ते आपल्या आवश्यकतेची पूर्ती करायला जे प्राणी आहेत त्यांचं काय करते? दोहन करते, म्हणजे त्यांचा व्यवहार करते। काय व्यवहार करते? जंगलों की कटाई करतात। जसं की वृक्ष आहे, ते आपल्या साधनासाठी तुम्ही काय करते? वृक्षाला कापते आणि ते नाही करायचं। यदि हम ऐसा करेंगे तो इससे हमारा ही नुकसान होगा। जेव्हा आम्ही असं करणार तेव्हा आमचा ही नुकसान झाले होते। बारिश नहीं होगी और वन्य प्राणियों भी जंगल कट जाने से गांव में घुस जाएंगे और हम हिंसक आक्रमण कर देंगे। आणि वर्षा नाही होणार तेवढ्यात काय होणार? वन्य जे प्राणी आहे, म्हणजे जे वनात प्राणी जे आहे ते बाहेर येणार, गावाकडे येणार आणि त्यातून आम्ही हिंसक बनणार, असा लेखकचा मत आहे। तर लेखक इथे हेच सांगितले आहे की जेव्हा असे होते तेव्हा नको करू। जसे की तुम्ही वृक्ष नको कापूया, जे झाडे आहे त्याला तेथून राहायचा देव, आणि जे माणूस लोक आहे, जे प्राणी तुम्ही आणून घेते आपल्या स्वतःच्या घरी, त्यांचा पालन पोषण करा। तुम्ही घेणार आहे, तुम्ही घेऊन घरी आले आहे, त्यांचं पालन पोषण करा। तर हे झाले आपला प्रश्न आणि उत्तरे। इथे लेखकने काय सांगितले आणि आज आपण काय शिकलो हे सगळंच महत्त्व आहे। कारण की जेव्हा आपण कोणताही प्राणी घरी, जसं मांजर आहे, कुत्रा आहे, असं खूपच प्राणी आहे, जेव्हा आपण घरी घेऊन येतात, बाहेरून घरी घेऊन येतात, त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवतात, नाही तर गरज बनवतात, तर हे सगळे कार्य चांगले आहे, परंतु तुम्ही त्या पक्ष्याचा अनादर करता किंवा त्यांना मारता, पिटता, ते नाही चांगले आहे। कारण की तुम्ही त्यांना घेऊन आले आहेत, हे स्वतः नाही आले आहे तुमच्या घरी। तर इथे हेच आहे की ज्या प्राणी लोकांना बोलायचं नाही आहे, तुम्ही त्यांचा अनादर नको करूया। तुम्हाला चांगले वाटतं तर घेऊन या, मग घेऊन याचं तुमचं जे जबाबदारी आहे ते तुम्ही करूया। कारण की नाही करणार त्यांना पण दुःख होणार आणि नंतर तुम्हाला पण दुःख होणार। इथे लेखकने एक फारच गोष्टीचे महत्त्व सांगितले होते, तुम्ही जसा करणार तसा तुम्हाला भेटणार। तर हे सगळे करायचा पहिला विचार करा की काय करणार आहे काय नाही, नंतर तुम्ही घेऊन या। धन्यवाद।